चला तर पुन्हा एकदा थाळीच्या शोधामध्ये मी आलो आहे सिंहगड रोडला वेद व्हेजमध्ये. लोकेशन वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असणार आहे, तर ते तुम्ही चेक करू शकता. वेद व्हेजमध्ये ऑल्सो थाळी कॅटेगरीमध्ये आज आपण आलेलो आहे. म्हणजे यांच्याकडे बाकीचे पदार्थही मिळतात, पावभाजी आहे, पंजाबी डिशेस आहेत, पण मी आपल्या नेहमीप्रमाणे थाळीसाठी आलेलो आज. आणि यांची जी एक मोठी थाळी आहे डिलक्स थाळी, ती मी आज ऑर्डर करणार आहे. ही थाळी लिमिटेड असणार आहे आणि आज काय काय येतं याच्यामध्ये ते मी चेक करणार आहे. यांचा मेनू फिक्स असतो, तुम्ही दिवसातनं कधी या. हा मेनू जो ठरलेला असेल सकाळपासूनचा तो तोच मेनू तुमचा थ्रू द डे असतो. तर बघूया, मी ऑर्डर करतो. परत एकदा हा ब्लॉग मी टोपी घालून करणार आहे. टोपी का घातलेली आहे ते मी 10,000 युजर्स सबस्क्रायबर्स जेव्हा होतील आपल्या या चॅनलचे त्या दिवशी डिस्क्लोज करणार आहे. आजची थाळी पंजाबी थाळी असणार आहे. नेहमीच आपला महाराष्ट्रीयन खाण्याचा मूड असतोच असं नाही, कधी कधी काहीतरी चेंजेस हवे असतात, म्हणून आज हा स्पेशल सिलेक्शन माझ्या क्रायटेरियामध्ये आलेलं आहे. आणि यांची थाळी चांगली असते असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, म्हणून मी आज इथे आलेलो आहे. हॉटेलचं नाव पुन्हा एकदा वेद व्हेज सिंहगड रोडवरती आहे आणि जे काय लोकेशन ते मी ॲड्रेसमध्ये देणार आहे. आजचं फास्टिंग माझं 8 तासाचं झालेलं आहे ही थाळी खाण्याच्या आधी. आणि परत एकदा मी जेवताना बोलणार आहे, मला बोलावं लागणार आहे. याच्या चवी असतील थाळीतल्या, आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात, म्हणजे खाताना मला बोलावं लागेल. हां, पंजाबी थाळी म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे छान असे फुललेली रोटी, बटर रोटी रादर. त्याच्यानंतर पनीर आठवतं, छोले आठवतात, दाल तडका आठवतो, अजून पंजाबी स्पेशल मसाले वापरून केलेल्या भाज्या आठवतात. तर आज या थाळीमध्ये काय येतं आहे ते मला माहिती नाही, बघूया आपण. मी ऑर्डर करतो आहे, एक 2-5 मिनटात येईल थाळी इथे. वाव, सो थाळी आलेली आहे. कलर्स तर ॲट्रॅक्टिव्ह इथे दिसत आहे, खूप कलरफुल थाळी ही. तर मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये काय काय आहे ते. तर थाळी खूप रंगीत आहे. इथे हा येलोइश
पिवळा सारण केशरी कलर इथे. हा गुलाबजामचा खास रंग आहे. हा हिरवा रंग आहे. इथे गुलाबी रंग आहे. परत डाळचा पिवळा रंग आहे. हा पनीरचा हा पांढरा कलर दिसतोय. हा लाल कलर आणि हा आपला ग्रे आणि हा राईस व्हाईट, पापड पिवळा. सो खूप रंगीत अशी ही थाळी आहे. तर त्या थाळीमध्ये पदार्थ किती आहेत ते मी मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पदार्थ आत्ता या थाळीमध्ये आहेत. आणि या थाळीची किंमत किती आहे ते मी सांगणार आहे. आणि यात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मला 2 स्वीट दिसत आहेत याच्यामध्ये. ऑफकोर्स लिमिटेड आहेत पण 2 स्वीट्स याच्यामध्ये आहेत. सो ही पंजाबी थाळी आता मी काय काय आहे ते टेस्ट करायला सुरुवात करतो. त्याआधी आपल्या प्रथेप्रमाणे चला तर आता ही मस्तपैकी थाळी समोर आलेली आहे. याचा मी आता फडशा पाडणार आहे. तर आपल्या स्टाईलप्रमाणे नेहमीच्या इथे मी एक पदार्थ आधी टेस्ट करतो. इथूनच करूया. अरे पंजाबी थाळीमध्ये हा चायनीज पदार्थ आलेला आहे. म्हणजे हे म्हणतं चायनीज मांचुरियन दिसतं आहे. हो येस, हे व्हेज मांचुरियन त्यांचं चायनीज थाळीमध्ये आलेलं आहे. आणि चायनानी आक्रमण जे केलेलं आहे ते असं थाळी आपल्या थाळीत पण आलेलं आहे. पंजाबी थाळीमध्ये सुद्धा आक्रमण केलेलं आहे असं म्हणावं लागेल आता मला. तर हे मांचुरियन चायनीज पंजाबी थाळीमधलं मी पहिले टेस्ट करतो. चांगलं आहे. टिपिकल जसं लागतं तसं आहे. याच्यामध्ये कांदा लसूण प्रॉपर चव आहे. पुढे मी टेस्ट करतो मिक्स व्हेजिटेबल. पंजाबी मसाला, बऱ्याच भाज्या एकत्र केलेल्या आहेत. अतिशय छान टेस्ट आहे, नेहमीपेक्षा वेगळी आहे. पुढे हे पनीरची जी काही भाजी म्हणतात ते मी टेस्ट करतो. पनीरातही काय भाजी नाही आहे पण पनीर आणि इतर काही मिक्स केलेले ग्रेव्ही ते मी टेस्ट करतो. फर्स्ट क्लास टेस्ट आहे, आवडलेलं आहे. नेक्स्ट आहे इथे दाल तडका. सो ट्राय करतो. नाही जरा फेंट आहे. तडका काही एवढं तिखट वगैरे नाही आहे. मला वाटतं जरा तिखट वगैरे असेल, तसं काही नाही आहे. नेक्स्ट हे कांद्याचं रायतं आहे यांचं, ऑनियन रायता. बीटरूट वगैरे टाकलेलं दिसते त्यामुळे रंग त्याचा गुलाबी आलेला आहे. जरा थंड असतं तर छान वाटलं असतं. छान आहे, टेस्ट अतिशय उत्तम आहे. तर आता ही थाळी आणि हे 2 स्वीट्स मी नंतर टेस्ट करणार आहे. गुलाबजाम आहेत, क्वांटिटी 2. आणि इथे हे कस्टर्ड आहे का सलाड आहे का काय, खाल्ल्यावरतीच कळेल मला. फ्रूट सलाड आहे असं वाटतं आता तरी बघून. राईस पण मी नंतर टेस्ट करून सांगतो की कसं आहे ते. चला मी थाळी खायला सुरुवात करतो आणि मध्ये काय वाटलं तर नक्की सांगतो. मला ही रोटी खूप आवडलेली आहे. चांगल्या रोटीची लक्षणं म्हणजे त्याला म्हणजे चांगली भाजली असेल तर ही बटर रोटी एकतर, आणि दुसरं असे बारीक बारीक फोड येतात. ही जी रोटी आहे ही गव्हाची रोटी त्यांनी मला दिलेली आहे स्वतःच. तर इथे बहुतेक सगळ्या डिफॉल्ट गव्हाची रोट्या मिळतात. नान जर असेल, आता हा नान नाही आहे पण नान जर असेल तर चोई जास्ती होतो. ही रोटी प्रॉपर परफेक्ट आपल्याला क्रंच करून तोडता येईल आणि म्हणजे कोणालाही खाता येईल या टाईपची रोटी आहे. राईस जो आहे तो बासमती राईस आहे, लांबट अख्खा मस्त. आणि त्याला परफेक्टली जिऱ्याची फोडणी मारलेली आहे. सो हा जिरा राईस अतिशय छान आहे. मी नुसतंच खातो आहे, त्यात काही टाकणार नाही मी. मला असंच तो खायला आवडतो आहे. पण तरी आपल्या इंद्रायण्याची जी काही टेस्ट आणि जी मजा आहे ना ते काळजी त्याच्यात नाही असं मला म्हणायला लागेल. पंजाबी लोक खातात, आनंद आहे, मी खातो, पण आपली मजा वेगळीच. थाळी अशा रीतीने फायनली संपत आलेली आहे. चांगल्या प्रतीचे मसाले, चांगल्या प्रतीची चव आणि ओव्हरऑल सॅटिस्फॅक्शन. आणि खरं सांगू का, ही थाळी 2 लोकंसुद्धा म्हणजे संपवायला त्यांना कष्ट पडणार आहेत. मला सुद्धा थाळी संपवायला कष्ट पडले आहेत. सो 2 माणसं ही थाळी आरामात खाऊ शकतील. आणि इथे 2 स्वीट्स आहेत. तर पहिलं जे स्वीट गुलाबजाम त्याच्यावरती मी ताव मारणार आहे. आणि आपलं स्वीट संपवायच्या आधी नेहमीप्रमाणे आपण काय करतो, किंमत सांगतो. तर या थाळीची किंमत आहे
फक्त 280 रुपये आणि माझ्या जे 2 माणसांना हे आरामात पुरणार आहे आणि कदाचित उरू पण शकते. चला तर आपण गुलाबजाम टेस्ट करूया. वा, जगास, एक नंबर जगास, आवडलेलं आहे. जो वेलदोड्याचं जेवढं प्रमाण पाहिजे एक्झॅक्ट तेवढं प्रमाण आहे. म्हणजे ओव्हर पॉवरिंग पण नाही आणि अगदीच कुठेतरी लागतं नाही लागतं या बॉर्डरवरती, तसं नाही आहे. पण हा जो पाक आहे हा जरा जास्तीच पाक आहे, हे पातळ सुधारस टाईप ॲक्च्युली पाहिजे असं मला वाटतं. ऑफकोर्स तसं नसतं कुठे, बट स्टील दिस इज व्हेरी गुड, मला आवडलेलं आहे. गुलाबजामचा फडशा पाडल्यानंतर हे आहे फ्रूट सलाड, याचा तर मी फडशा पाडतो. एका थाळीमध्ये, पंजाबी थाळीमध्ये 2 स्वीट्स आणि एक चायनीज, ओव्हरऑल कॉम्बिनेशन खूप भारी होतं. मला रोटी खूप जास्त आवडली याच्यातली. भाज्या आणि दाल तडका पण छान होता, पण दाल तडक्याला जरा अजून तडका तिखट असता तर जास्त आवडला असता. चला तर फ्रूट सलाड मी खातो. परफेक्ट. थोडं गार भाजी होतं उन्हाळ्यामुळे, पण अदरवाईज अतिशय छान, आवडलेलं आहे. केळी आहेत, सफरचंद याच्यामध्ये टाकलेले, पपया टाकलेला आहे, मँगोचा बारीक ज्यूस त्याच्यामध्ये असल्यासारखं वाटतं आणि रोजचं थोडंसं वरनं सिरप दिलं आहे याच्यावरती. ओव्हरऑल हा पदार्थ खूप छान आहे. फक्त माझ्या अपेक्षा की हा थंड असायला हवा होता थोडासा, बाकी एकदम परफेक्ट. छान.